सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मोदी, शहा आणि नड्डा 5 तारखेला शपथविधीला येणार। बावनकुळेंची माहिती। तर मंत्रिपदाचा निर्णय सर्वांना मान्य असेल, शिरसाटांची प्रतिक्रिया। 5 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांसह 22 ते 24 मंत्र्यांचा शपथविधी होणार। भाजपकडून फडणवीस, बावनकुळे, पंकजा मुंडे, शेलार, तर शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे, केसरकर, सामंत शपथ घेणार। सूत्रांची माहिती। महायुतीच्या नेत्यांकडून एकत्रितपणे आझाद मैदानाची पाहणी। नेत्यांकडून शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा आढावा। एकनाथ शिंदेंनी सत्तेमध्ये यावं, शिंदेंना गृहमंत्रीपद मिळावं, गुलाबराव पाटील यांची माहिती। फडणवीसांच्या विरोधात असणारी दिल्लीतील भाजपची महाशक्ती पाठीशी असल्यामुळे शिंदेंचा खेळ सुरू। संजय राऊतांची टीका। तर महाजन, शिंदे यांच्यामध्ये काल जवळपास सव्वा तास चर्चा। गृह खात्यानंतर आता गृहनिर्माण खात्यावरून महायुतीमध्ये रस्सीखेच। महायुतीमध्ये राष्ट्रवादीकडून गृहनिर्माण खात्याची मागणी। सूत्रांची माहिती। अमित शहा आणि अजित पवारांची आज भेट होण्याची शक्यता। मंत्रिमंडळाबाबत चर्चा होईल तेव्हा आम्ही आमची बाजू मांडू। सुनील तटकरे यांची माहिती। स्ट्राईक रेटनुसार भाजप 1, अजितदादा गट 2, तर शिंदे गट 3 नंबरवर। त्यामुळे शिंदे एवढीच आम्हाला देखील मंत्रिपद द्या, छगन भुजबळांची मागणी। सोलापूरच्या मार्कडवाडीमधील बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया थांबवली। पोलिसांची दडपशाही सुरू। लोकशाही मार्गाने जाणार। उत्तम जानकरांसह ग्रामस्थांची भूमिका। रणजितसिंह मोहिते पाटील मार्कडवाडीमधील षडयंत्राचे मास्टरमाइंड। उत्तम जानकर हे फक्त प्यादे। भाजपच्या राम सातपुते यांचा आरोप। एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते असणार का? अंजली दमानी यांचं ट्विट चर्चेत। विरोधी पक्ष संपवण्याचा हा भाजपचाच कट, दमानी यांचा आरोप। महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही? संविधानातील तरतुदी विसरला, संविधानाचा अपमान का केला? शपथविधी लांबल्यावरून जितेंद्र आव्हाडांचा सवाल। लोकशाही वाचवण्याआधी तुमचे खासदार आणि 6 आमदार वाचवा। अमोल मिटकरींचा जितेंद्र आव्हाड यांच्यावर पलटवार। महायुतीच्या शपथविधी सोहळ्याचे ठाकरे बंधूंनाही निमंत्रण जाणार। शरद पवारांसह महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनाही निमंत्रण दिलं जाईल। नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी 7 आणि 9 डिसेंबरला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन होणार। सूत्रांची माहिती। भाजपचे निरीक्षक निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी आज मुंबईमध्ये येणार। उद्याच्या बैठकीनंतर भाजपच्या गटनेत्याचं नाव जाहीर करू। रुपाणी यांची माहिती। ठाणेकरांपुढे 5 दिवस पाणी संकट। 5 दिवस पाणी जपून वापरा, ठाणेकरांना आवाहन। शेवगा 500 ते 600 रुपये किलो। सगळ्याच भाज्यांचे दर वाढले। नागपुरामधून सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत विमान सेवा बंद। प्रवाशांचे हाल। स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचं प्रकरण। अधिवेशनामुळे राहुल गांधी काल पुणे सत्र न्यायालयामध्ये गैरहजर। हजर राहण्यासाठी राहुल गांधींना 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ। मुंबईतील वायू प्रदूषणात वाढ। महानगर क्षेत्रामधील स्टोन क्रशर, हॉट मिक्स प्रकल्प आणि रेडीमिक्स सिमेंट कारखान्यांसाठी मार्गदर्शक तत्व जारी। पॉर्नोग्राफी प्रकरणी काल चौकशीला हजर न राहिल्यामुळे राज कुंद्रा याला ईडीचं दुसरं समन्स। उद्या ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश। सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।